दुपारच्या पारी थोडं काम आवरल्यावर झोपायचं म्हणलं ना, सासऱ्याला आणि माझ्या नवऱ्याला म्हणजे भाऊला आणि त्यांना असा राग येतो. मग बाया माणसाने नुसतं कामच करीत राहावे. मुद्दाम तो पुढे येऊन व्हिडिओ काढेन, उठ म्हणन. असला माझ्या नवरा आहे ना, तो जिजामाता कशी झोपली. जिजामाताच्या नाकात लागलं वळवळ करायला. काय वाट घाली ती. आम्ही दोघी मग म्हणलं सासूलाच घेऊन झोपावा. मुरुदी तिकडे एकटीन झोपल्यावर लय राग येतो ना. सासूला मग घेऊन झोपले. जिजी म्हणली नको बाई, ती दोघं लय येडी येत आपली, उठ चल. मग काय करता आता. म्हणलं नखं काढी ते जिजा थांब, नखं लय वाढल्यात. मग जिजीच्या पायाची नखं काढीत बसले, गप्पा हानीत हानीत. आणि नखं काढता काढता आप्पाची गाई चहा ठेव. दुपारी 2 वाजले आणि 3 वाजले का लगेच चहा. म्हातारं झालंय वय एवढं तवा लगेच चहा प्यायला. जिजाच्या पायाची नखं काढता काढता कसा टाईम गेला चेष्टा मस्करी करता करता कळालंच नाही. म्हणलं जिजे 4 वाजल्यात, चला आता आपण लसूण लावायला जाऊ. जिजा म्हणली नको बायला निबार राणे तुझी तू लाव. मग मी गेली लसूण लावायला. रानात शर्ट घालून टोपी घालून.